हॅलो कुसुमताई जितके प्रतिष्ठान गेली कित्येक वर्ष 2007 सालापासून मुख्यतः गरीब लोकांमध्ये व्यसनमुक्तीबद्दल अवेअरनेस निर्माण व्हावा आणि ते व्यसनमुक्तीकडे वळावे हा या प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश आहे। गरिबांसाठी आपण सर्व कार्यक्रम जे व्यसनमुक्ती ते मोफत राबवतो असे राबवणारी एकमेव संस्था आहे आपल्या देशामध्ये। तर ती माहिती सर्वांना कळावी, मुंबई शहराच्या लोकांना, आणि त्याचा फायदा घेता यावा म्हणून आपण ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली। काय की आपण जर कुठल्याही चित्रपटगृहात गेलो, सिनेमागृहात, तर मी आता तर बऱ्याच वेळा बघितलं की सिगरेट, तंबाखू, गुटखा, खैनी वगैरे जेवढे तंबाखूचे पदार्थ आहेत त्याच्यामुळे कशा प्रकारचे रोग होतात, कॅन्सर होतात, सगळी किंमत असते। पण माझं असं म्हणणं आहे किंवा तुम्ही बघू शकाल, तुम्ही तर पत्रकार लोकांना जात असतात की त्याचा काहीही परिणाम लोकांवरती व्यसन सोडण्यासाठी होत नाही। तर आपली 2 मिनिटं जास्त नाही, तर हा जे तरुण मुलं आहेत ते जे अजून वळले नाहीत त्या विषयाकडे त्यांना फायदा होऊ शकेल, परंतु जे व्यसनी लोक आहेत त्यांना त्याचा काही उपयोग होत नाही। कारण कॅन्सर होतो तंबाखूमुळे लोकांना माहिती आहे। त्याच्यापूर्वी सुद्धा सिगरेटच्या पाकिटवरती पूर्वी आलं की स्मोकिंग इज इंजिनियस टू हेल्थ, पण हे वाचून कधी कोणाची सिगरेट सुटलेली नाही, इट इज अ फॅक्ट। तर आपल्याकडे काय सोल्युशन आहे मुख्यतः, आणि तेही सोल्युशन असं आहे की विदाउट विड्रॉल्स, कुठलेही दुष्परिणाम न होता, ज्यांची इच्छा आहे, जे मोटिवेटेड लोक आहेत, सेल्फ मोटिवेटेड, की जे प्रयत्न करतात तंबाखू सोडण्याचा, सिगरेट सोडण्याचा, दारू सोडण्याचा, गुटखा सोडण्याचा, परंतु त्यांना व्यसनमुक्त होता येत नाही, अशा लोकांना आपण फक्त 10 ते 12 तासामध्ये 24 तासाच्या आत आपण त्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी मदत करतो। आणि असे लोक व्यसनमुक्त झालेले आहेत त्याचे तुम्हाला पुरावे, त्याच्या सीडी पण तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर रिक्षा चालकांचा कार्यक्रम मुंबईत आपण म्हणजे इम्प्लिमेंट करतो मुंबईमध्ये पुण्याला, रिक्षा चालक तंबाखू, गुटखा, सिगरेट मध्ये व्यसनमुक्त झाले आहेत त्याची पण सीडी आहे, तुम्हाला ती मिळाली असेल तर मी ते देण्याची व्यवस्था करतो, ती पण कृपया घेऊन जा। ही लोक व्यसनमुक्त होऊ शकतात हे लोकांमध्ये गेलं पाहिजे, आणि प्रसार माध्यमांनी जर याच्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन केलं आणि सोशल म्हणजे सामाजिक कार्यकर्ते जे आहेत, ते जनसंघटना आहे, ह्या लोकांनी जर आम्हाला मदत केली, त्यांच्या एरियात जर कार्यक्रम त्यांनी आयोजित केले त्या गरीब लोकांसाठी, कारण गरिबांवरती जास्त याचा परिणाम होतो, कारण त्याचे पैसे पण जातात, आरोग्यविषयक जास्त तयार होतात आणि कुठल्याही प्रकारची मदत त्यांना मिळत नसते। कारण त्यांना आपण मदत करू शकतो, आणि असे तुम्ही बघा मग शेकडो आणि हजारो लोक हे व्यसनमुक्त होतील। मी कुठलाही खोटा किंवा भंपक दावा करत नाहीये, हा कार्यक्रम धार्मिक नाही, नरेंद्र चित्ते काही बाबा बुवा साधू संत नाही, हा एक अत्यंत सोपा असा शास्त्रीय कार्यक्रम आहे जो मुख्यतः उपचारात्मक काउन्सिलिंग आणि मनोवैज्ञानिक तंत्र, मन वापरण्याचे टेक्निक असतं माझं, ते शिकवतो मी, आणि एक हर्बल प्रोडक्ट म्हणजे मदत, इट इज नॉट मेडिसिन, कुठल्याही प्रकारचं औषध आपण त्यामध्ये वापरत नाही। आणि अशा प्रकारे लोक व्यसनमुक्त होतात, ज्यांना व्यसनमुक्त होण्याची इच्छा आहे पण व्यसनमुक्त होता येत नाही, अशा लोकांना तुमच्या मदतीने, तुमच्या सहकार्याने आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आपल्याला व्यसनमुक्त व्हायला मदत करायची आणि व्यसनमुक्ती चळवळ, एक सकारात्मक चळवळ या मुंबई शहरामध्ये व्हावी, असं कुसुमताई चित्ते व्यसनमुक्ती प्रतिष्ठानच्या वतीने मला कळकळीने तुम्हाला आवाहन करायचं। तर तुमच्या सहकार्याशिवाय ही चळवळ होऊ शकणार नाही, तुम्ही स्पष्ट दिलं। तर प्रसार माध्यमांच्या द्वारे आपण लोकांपर्यंत जाऊ शकतो, आणि आय एम कमिटेड, मी व्यक्तिगत मी जिवंत असेपर्यंत गरिबांसाठी हा कार्यक्रम मोफत राहणार। मी तर कुठल्या व्यसनमुक्ती केंद्रात जायचं असेल तर यू हॅव टू पे, तुम्हाला पैसे द्यावे लागतात, आणि 30 दिवस ते 90 दिवस लोकांना राहावं लागतं। त्याच्यात खाली काही लोक व्यसनमुक्त होत नाही, आणि त्यात व्यसनमुक्त होतील याची गॅरंटी नाही। हे रेसिडेन्शियल, त्यांना सरकारी ग्रँट्स असतात। कुसुमताई चित्ते व्यसनमुक्ती प्रतिष्ठानने आजपर्यंत एक नवा दमदाची कुठलीही ग्रँट किंवा कुठल्याही भांडवलदाराकडनं, उद्योजकाकडनं, कुठल्याही राजकीय पक्षाकडनं, धार्मिक संघटनेकडनं आपण एक नवा दबडा घेतलेला नाही।
आजपर्यंत. तर तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं तर मुंबईच्या सगळ्या रोडपट्ट्यांमध्ये किंवा गरीब वस्त्यांमध्ये आपण हा कार्यक्रम त्यांनी जर आयोजित केला तर आम्ही नक्की राहू. तर त्या दोन गोष्टी करायच्या असतात. एक पूर्वतयारीची बैठक असते किंवा कशा प्रकारे आपण संयुक्त करताना एक 2-2.5 तासाची बैठक असते आणि त्यानंतर मग एक कार्यशाळा असते संपूर्ण दिवसभर चालते. ती मग किती तास चालू शकते? 8 तास, 9 तास, 10 तास या असं किती तास ती चालू शकते. पण लोक व्यसनमुक्त होईपर्यंत आपण ते काम करतो. साधारणतः 80% लोक व्यसनमुक्त या कार्यशाळेत होऊ शकतात. हा काही चमत्कार नाही. माझी एक पद्धत विशिष्ट काउन्सिलिंगची आणि माझे टेक्निक अत्यंत सोपं मन वापरण्याचं. त्या दोन गोष्टींचा आणि हडबडपणा टाकून त्याला मदत करत असतो. अशाद्वारे ते व्यसनमुक्त होतात आणि 2-2, 3-3, 4-4 काही लोकांना 8-8 वर्ष झाले ते व्यसनमुक्त आहेत, अजूनही रिलॅक्स झालेले नाही. काही लोक रिलॅक्स होऊ शकतात. व्हेरी फ्रँक, कारण सगळं वातावरण व्यसनी. तुम्ही कुठे गेला तुम्हाला लोक 5 तंबाखू खाऊन झुकणारे तुम्हाला दिसते. तंबाखूला लोक व्यसन समजतच नाही. तंबाखू आणि सिगरेट पीपल आर नॉट सिरियस. दारू मध्ये काय सगळे लोक व्यसनी नसतात. दारू पिणं म्हणजे काय सगळे व्यक्ती बनत नाही. फक्त दारू वाचून ज्यांचं आर्त अशा लोकांना आपण व्यसनी म्हणतो. साधारणतः 30% लोक फक्त दारू मध्ये जगभर व्यसनी बनतात. त्या लोकांना सुद्धा आपण मदत करू शकतो. अत्यंत जे दारू असतील ज्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज आहे त्यांना करता येणार नाही, पण जे चालतात, बोलतात, फिरतात असे लोक जर आपल्या कार्यक्रमात आले ते सुद्धा व्यसनमुक्त होतात कमीत कमी वेळामध्ये. आणि कुठले दुष्परिणाम होते हा आपल्या कार्यक्रमाचा सगळ्यात मोठा फायदा आहे. मला काही प्रश्न विचारायचा असेल तर कृपया विचारा. टेक्निक म्हणजे जरा उभं मला बसून बोलायची सवय नाही. चालेल ना उभं जरा बंद करता ऐकलं ना ते उभं राहू. टेक्निक म्हणजे काय असतं? आपलं जे मन आहे ना ते मन सगळं चंचल असतं. तुम्हाला ते न विचारता कुठले पण मनात विचारायचं. आपण म्हणतो की नाही वा तुम्हाला समजा एखादा अमुकच बातमी तयार करायची तरी एखादा आगंतुक विचार तुमच्या डोक्यामध्ये येणार. हे जे मन आहे ना चंचल मन. आता फक्त म्हणणं काय व्यसन हा मनाचा आधार आहे. व्यसनामध्ये काही ते आपला बोलवत नाही. सिगरेट समजा मी स्मोकर आहे तर सिगरेट काय मला बोलत नाही घर तरी ये मला ओढ. किंवा दारूची बाटली काय मला बोलत नाही अरे हे कुठं झाला तू जरा मला पी असे म्हणत नाही. मीच त्या सिगरेटच्या पाठीमागे मीच त्या दारूच्या पाठीमागे धावत असतो. मी म्हणजे कोण? तर माझं मन धावत असतं. मला काही सिगरेट मिळालं नाही, मला ती दारू मिळत नाही, अगदी बेचैन होऊन जातो. जे लोक सगळ्या प्रकारे होतात ना काहीतरी औषध पाहिजे असं जर काही औषध असतं समजा दारू तंबाखू सिगरेट सोडण्यासाठी फुकट वाटलं असतं आपण लोकांना ते एक पास आणि सगळं जग व्यसनमुक्त होऊन गेलं असतं. तर इट इज नॉट लाईक दॅट. आज इतक्या औषध कंपन्या किंवा इतके बाबा बुवा म्हणजे करोडो रुपयांचा फसवेगिरी चाललेली आहे की न सांगता दारू सोडवा अमुक करा असं होऊ शकत नाही. एखादा दुसरा मनुष्य भीतीमुळे दारू सोडतो तर ते औषध घेतलं की जरा उलट्या होतात, डोळे लाल होतात, मग लाभ होतो. पण ते त्याला कळलं तर तो दाम दुपटीने दारू प्यायला. आपल्या कार्यक्रमात असं नाही. आपलं जे मन आहे मनात ती तहान आहे, ती ओढ आहे. तल्लप म्हणतात लोक त्याला. जर कोणी तंबाखू खाल्ले असेल, सिगरेट ओढले असेल ओढत असा तर तुम्ही स्वतःला जोर देऊ नका. ती तल्लप असते आतून येते कॉल. आता वेळ झाली नरेंद्र तुला सिगरेट ओढलीच पाहिजे. नरेंद्र काही पण करेल. रात्री 12 वाजता रेल्वे स्टेशनवर जाईल सिगरेट आणली. गुटख्यावर बॅन आला असताना लोक गुटख्याचे बॉक्सचे बॉक्स ठेवायचे घरामध्ये आणि ब्लॅक चालतो नाही का. गुजरातमध्ये दारू बंद म्हणजे काय प्यायला मिळत नाही तशी तुम्हाला दारू प्यायला मिळतात गुजरातमध्ये सुद्धा. ते तल्लप असते म्हणून त्यासाठी काही पण करायचं असतं. काहीही तंबाखू साठी सुद्धा काही करायचं असतो. माझे मित्र होते जपानला गेले होते. ते तंबाखू मिळत नाही. त्या प्रमुख शहरामध्ये आणखी आतमध्ये गेले का महाराष्ट्रीयन माणसाच्या हॉटेलवर इथून त्यांनी ती तंबाखू मिळवली आणि तेव्हा त्यांना बरं वाटलं. एक इंडस्ट्रियलिस्ट होते पुण्यामध्ये माझ्याकडे आले होते. केरळमध्ये गेले होते. ते तंबाखू मिळत होते केरळच्या रेल्वे स्टेशनला. तर भिकारी बाई तंबाखू सगळं बसली. तिच्याकडे त्याने हात ठेवला. फॅन म्हणजे सांगतो मला काही बोल घेऊन सांगत नाही. आपले मिनिस्टर असं मी ऐकलंय त्यांचं मला पण बदनामी करायची जस्ट ऑफ फक्त रेकॉर्ड बसतो त्यांचं अँटी चेंबर तंबाखू सगळं आणि
त्या माणसाने ते बार गिरी बंद करावं असं किती मागे किती काय 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 केलं होतं. ही झाली अँटी चेंबर. कारण ती खाल्ल्याशिवाय त्याला पर्याय नसतो ना, ते चालूच शकत नाही त्याचं. हे जे आहे ना, हे जे व्यसन आहे, बरोबर, हे जे व्यसन आहे हा एक प्रकारचा गंभीर स्वरूपाचा मनोशारीरिक आजार आहे. आणि म्हणून आपण मनावर त्याचे उपचार करतो आणि त्यासाठी मन वापरायचं टेक्निक त्यांना शिकवत असतो. अजून काय प्रश्न मी म्हणतो आता व्यसनमुक्ती तुम्ही करायला तुम्ही पाऊल टाकलेले बरोबर, पण आज जे सिगारेट तंबाखू हे ते जास्त गुटखा बिटका जे प्रमाण बाहेर देशामधून इथे जास्त आपल्या भारत देशामध्ये येते, हे थांबवण्यासाठी तुम्ही काय असा प्रोजेक्ट काही राबवत आहे का? नाही, शासनाच्या वतीने कुठलाच राबवला जात नाही. उलट त्याला जास्तीत जास्त फायदा होतो म्हणून ते इकडे पाठवलं जाते. आणि आपल्याकडे इंडियन टोबॅको कंपनी म्हणून जी आहे ती आयटीची सगळ्यात मोठी कंपनी पाहिजे आणि दारूचे उद्योग तर आपल्याकडे चालतात इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात. इम्पोर्टेड जे गोष्टी येतात सगळे लोक इम्पोर्टेड सिगरेटकडे ओढत नाही आणि तंबाखू तर फार स्वस्त असते ना, 2 रुपये 5 रुपये तंबाखू. पण आज मुलींमध्ये प्रमाण वाढले, सिगारेट ओढण्याचं सिगरेट ओढतात ना, मोठ्या प्रमाणात वाढलेले अगदी बरोबर आहे. मुलींमध्ये सिगरेटचं प्रमाण वाढलेलं आहे, दारू पण पितात, त्याच्यामध्ये काय प्रश्न नाही. तर म्हणून आपण हा एक सकारात्मक चळवळ आपण हाती घेतली की तुम्ही सगळ्यांनी जर मला मदत केली, प्रतिष्ठानला मदत केली, मदत म्हणजे हा विचार लोकांपर्यंत येण्याची मदत जर केली तर आपण त्यांच्यासाठी कार्यशाळा राबवू. 1 दिवसाचा कार्यक्रम, यू हॅव टू गिव्ह ओनली 1 डे टी ॲडिक्शन विदिन अ डे. आणि अत्यंत सोपा शास्त्रीय कार्यक्रम घेऊन मी पत्रकार मित्रांना सुद्धा आवाहन करेन, तुमचे काही पत्रकार मित्र असतील ज्यांना सिगरेट सोडायची असेल, माफ करा तुम्ही सगळे ओढता असं मला म्हणायचं नाही, ज्यांना सिगरेट सोडायची असेल, तंबाखू सोडायची असेल, दारू सोडायची असेल, त्यांच्याकडे आपण एक विशेष कार्यक्रम घेऊ, विशेष कार्यशाळा. आणि तुम्हाला तो अनुभवता येईल किंवा ह्या कार्यक्रमात आपण व्यसनमुक्त होतो. मग तुम्ही अधिक जोरात तुमच्याकडे असणारे जे वर्तमानपत्र आहे, जे मीडिया आहे, त्यांचा वापर करून जास्त लोकांपर्यंत आपण जाऊ शकतो, जास्तीत जास्त लोकांचे कार्यक्रम आपण घेऊ शकतो, काही कार्यकर्ते तयार करू शकतो की मी नसताना सुद्धा ते व्यसनमुक्त कार्यक्रम ते राबवतील असं सुद्धा आपण लोकांना ट्रेन करायला तयार आहोत की जास्तीत जास्त लोकांमध्ये व्यसनमुक्त कार्यक्रम हा पोहोचला पाहिजे. आणि त्यातनं जेव्हा एक ताकद तयार होईल, एक जनसंघटन तयार होईल, जनचळवळ जेव्हा तयार होईल, तेव्हा मग तुम्ही सरकारवर म्हणा कोणालाही प्रेशर आणू शकता आणि सांगू शकता की आम्हाला आमच्या देशामध्ये केला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की इम्पोर्टेड सिगरेट्स किंवा इम्पोर्टेड टोबॅको येता कामा नये, तेव्हा आपण करू शकतो. तर नुसतं असं मी काय एकटा करणार उपोषणाला बसलो आणि आतूनच काही होणार नाही. माझ्याकडे जे ज्ञान आहे, माझ्याकडे जे मला जे टेक्निक्स माहिती आहेत त्यांचा वापर करून आपण जास्तीत जास्त लोकांना व्यसनमुक्त करूया. रिक्षा चालकांची व्यसनमुक्तीची एक सिरीज जी आहे ती घेऊन जाते. मुंबईचे रिक्षा चालक आहे ते अत्यंत गरीब लोक आहेत, ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाद्वारे 1-4 दिवसामध्ये व्यसनमुक्त झाले आहेत. तुम्ही त्यांना व्हेरीफाय करू शकता आतमध्ये जाऊन की ते व्यसनमुक्त आहेत. ही जुनी गोष्ट म्हणजे माझ्या कार्यक्रमात 7 वर्ष झाले असेल मला साधारणतः. दॅट इज सपोज नाउ यू वांट दॅट प्रोग्राम इन युअर एरिया. तिसरा जो कोण सोशल ऍक्टिव्हिस्ट असतो किंवा तुम्ही आहात तर तुम्ही ते लोकल लोक जे त्यांना ऑर्गनाईज करायचं. तुम्ही आम्हाला सांगायचं आम्ही तिथे येणार, ते प्रायमरी 1.5-2 तासाचा कार्यक्रम होईल. सांगण्यात झालं व्यसन म्हणजे काय हे सांगतो आपण. आता व्यसनाला पहिली मीटिंग तर सांगायचं होईल ना की व्यसन म्हणजे काय आणि व्यसन मुक्ती कशी होणार हे आपण त्या कार्यक्रमात सांगणार. सांगतो तुम्हाला पहिला तो कार्यक्रम झाल्यानंतर मग आपण त्यांना व्यसनमुक्त व्हायचे त्यांचे आमचे लोक यात तयार करणार आणि त्यांना सुटेबल असलेला दिवस तुमचा हॉल जो काय असेल तिथं आपण त्यांना बोलवणार. ते काउन्सिलिंग प्लस सायकोटेक्निक आणि प्लस हर्बल प्रोडक्ट हे 3 गोष्टी असतात. त्यांच्या मदतीने ते व्यसनमुक्त. काउन्सिलिंग याचा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे काउन्सिलिंगचा. काउन्सिलिंग काउन्सिलिंग म्हणजे काय उपदेश नाही, त्याच्या मनात जे प्रश्न असतात त्याला एक अशी प्रचंड ओढ असते म्हणजे सिगरेट ओढण्याची, तंबाखू खाण्याची, ती ओढ त्याची गेली पाहिजे, नॅचरली ती सॅल्क्युअर झाली पाहिजे. मग तंत्र असतं एक मनोवैज्ञानिक तंत्र, ते आपण त्यांच्याकडे करून घेतो, त्यांना शिकवतो म्हणजे आपण ते. आणि हर्बल प्रोडक्ट असतं ते आपण त्याला देतो म्हणजे नाही. त्या कार्यक्रमात संपूर्ण जो कार्यक्रम असतो त्याचा आपण कुठलेही चार्जेस काही करत नाही. हा तुमचे ऑर्गनायझर जे असतील तुम्ही जर आम्हाला काही पूर्ण फुलाची पाकळी काही मानधन दिलं तर आम्ही ते घेऊ असं काही नाही, परंतु आम्ही चार्जेस स्वतःहून काही करत नाही. नो चार्जेस. म्हणजे आता हे
नाही प्रॉडक्ट काय होणार तसं आता ग्लास असतो त्या ग्लास मध्ये थोडीशी हरभरा तरी टाकलं असतं बाकी काय ओनली दॅट डे ओनली दॅट इज सफिशियंट. आणखी दुसरे प्रोडक्ट सांगतो हर्बल मेलडी म्हणून ते मात्र आपण काही फ्री देणार नाही. समजा ते लागलं तर आपण बघू पण त्याची गरज लागली तर आपण देऊ आणि खरोखर तरी वाटत देऊ शकतो असं काही नाही. व्यसन जे आहे हां वेगवेगळे आहे जसं तंबाखू सिगरेट हां दारू हां तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट वेगवेगळे असतात का एकच सगळे नाही त्याच्यामध्ये काउन्सिलिंग थोडं वेगळं असतं. प्रोडक्ट इज सेम काउन्सिलिंगचा भाग वेगळा असतो. दारू कसं आहे डिप्रेसिव्ह ड्रग आहे ना आणि सिगरेट तंबाखू कसं आहे तो स्टिम्युलेट करतो मला उत्तेजित करतो. काउन्सिलिंग इज अ डिफरंट प्रोडक्ट इज सेम. हाँ विचार सर ये नशा मुक्ति अभियान आपका कितने वर्षों से चल रहा है? नशा मुक्ति अभियान क्या कितने सालों से चल रहा है? ये वैसे तो मैं इसमें 20 साल से ज्यादा हूँ मगर ये जो फ्री प्रोग्राम जो है ये 2007 से ऑफिशियली चल रहा है. फ्री मुफ्त जो गरीबों के लिए पर्टिकुलरली वो हम 2007 साल से कर रहे हैं. और अब तक कितने लोगों को लाभ मिल चुका है? अब तक कहीं बहुत ज्यादा नहीं मगर एक 1000-1500 लोगों का इसका लाभ हुआ है. क्योंकि ये तो दैट डिपेंड्स यू ऑर्गेनाइज जो ऑर्गेनाइज करने वाले लोग जब तक वो हमको मदद नहीं करेंगे तो हम अकेले कुछ नहीं कर सकते. ऍक्च्युअली जेव्हा मी बेसिकली आय एम इंजिनियर मी काय डॉक्टर वगैरे नाही. मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला होतो त्यावर स्टुडंट ऍक्टिव्हिटी आणि काउन्सिलिंग मी तेव्हापासून करतोय. म्हणजे की अनेक प्रश्न असतात ना असे गुंतागुंतीचे प्रश्न असतात तरुणपणी मुलांचे मुलींचे प्रत्येक प्रश्न सोडवायला लागतात. घराचे असतात वेगवेगळे प्रश्न असतात तेव्हा काउन्सिलिंगचा मला अनुभव होता. आणि देन माझी स्वर्गीय पत्नी अगदी वारले होते तिच्या मदतीने एक प्रॉडक्ट आम्ही बनवू शकतो हर्बल प्रॉडक्ट त्याचं नाव हर्बल मेलडी बनवतो आणि त्याचा एक चांगला उपयोग होता असं नसतो मला व्यसन मुक्तीसाठी उपयोग होत नाही थोडी मदत होते. आणि मग जेव्हा मी काम करायला सुरुवात केली या कार्यक्रम म्हणजे मला सुरुवातीला फार त्रास झाला म्हणजे तेव्हा आता मी 20-20 दिवस मोफत कार्यक्रम करायचे. कधी कधी एक माणूस यायचा वगैरे मला त्याला घेऊन बसावं लागायचं असं ते कार्यक्रम. पूर्वी हा कार्यक्रम 10 आठवड्याचा होता व्यसन मुक्तीचा. तेव्हा पण मला टेक्निक मिळालं होतं त्याचं नाव ब्रेन रेस्ट टेक्निक. हे टेक्निक काउन्सिलिंग आणि हर्बल प्रोडक्ट याचं कॉम्बिनेशन तो वेळ एकदम कमी झाला आणि मग आपला नवीन कार्यक्रम तयार झाला व्यसन मुक्ती एकाच. मला पुस्तक पण आहे तुम्हाला कोणाला हवा पुस्तक तिथे मिळेल तुम्हाला तुम्ही घेऊन जा. डिड नॉट पे ज्यांना इंटरेस्ट आहे वाचायचं आहे तुम्ही त्यांना आम्ही मला भेट देऊ. तुम्ही पुस्तक वाचा त्यात सगळे पुस्तक जरी माझं वाचलं तरी पुष्कळ लोकांची सिगरेट सुटली दारू त्यांची तर परिणाम होतो खूप परिणाम होतो. जसे काउन्सिलिंग प्रोडक्ट टेक्निक सगळ्यात एक कॉम्बिनेशन प्रॉपर कॉम्बिनेशन दॅट हेल्प टू गेट क्लिअर. काही नका वेळ लागू शकतो सगळे जो काही 24 तासाच्या आत व्यसनमुक्त होणार नाहीत पण जे होतात त्यांना तर फायदा आहे ना. जे राहते त्यांना जास्त वेळ लागेल ते जास्त वेळ म्हणजे पहिला जो कार्यक्रम असतो तो साधारणतः 1.5 ते मग प्रथम 3 तास चालू होतो पहिला कार्यक्रम इंट्रोडक्शन प्रोग्राम आणि डिएडिक्शनचं जे वर्कशॉप असेल ते फुल डे असतं म्हणजे ते 6 तास झाले 7 तास झाले 8 तास झाले किंवा 9 तासापर्यंत त्यात डिपेंड्स पार्टिसिपंट जे असतं त्याच्यावर तो पूर्ण करतो आपण कार्यक्रम व्यसनमुक्त होईपर्यंत मदत करतो आपण. हा बोला. आप लोगों को शराब छोड़ने के लिए प्रेरित कर रहे हैं. हाँ और शाहरुख खान या अन्य बड़े स्टार हैं ये बैक पेपर वगैरह के जो ऐड करते हैं हाँ। क्या आप इनके खिलाफ कुछ अभियान चलाएंगे? वो उनके खिलाफ ही अभियान है ना एक्चुअली. मुक्ति का अभियान जो है मुक्ति का अभियान में अगर आप मेरा अभी आर्टिकल्स भी आपको मैं दे सकता हूँ बहुत सारे आर्टिकल में लिखे हुए हैं. तो मेरा ये दावा है कि जो भी अल्कोहल की कंपनियां हैं और जितनी भी सिगरेट कंपनियां हैं टोबैको कंपनी जो है गवर्नमेंट ऑफ इंडिया एंड गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इंक्लूडिंग ऑल ड्रग ऑफिसर्स आर responsible for all these things to make the people addict and make them die and because of them only our diseases are spreading in the country and even in the world. I will say I don't hesitate to say and they must pay money for their treatment. All companies then between Bacardi or it may be any company and Indian tobacco company they must pay these people for treatment. That is not happening in our country. That is my demand actually. My article is coming. If you want I can give that article, so I will send you that article you published and that is my openly demand. I don't worry about the government of India. मला माहिती भीती नाही गव्हर्नमेंट इंडियाची गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची कुठल्या राजकीय पक्षाचा मी सदस्य नाही माझे काही लागे बंदे कोणाशी नाही. त्यांना त्यांची जबाबदारी असली पाहिजे त्यांनी पैसे दिले पाहिजे लोकांना. हे जे आता कितीतरी लोकांना कितीतरी आजार होतात कितीतरी लोक मरतात हार्ट अटॅकने
स्मोकर जे असतात ते 50% स्मोकर्स किंवा तंबाखू खाणारे लोक हे कुठल्या ना कुठल्या रोगाने मरतातच 100%, आणि ते अगोदर मरतात 100% शुअर. त्यांना काही ना काही आजार होतातच, पण त्याचे कुठलेही पैसे किंवा उपचार कुठलीही सिगरेट कंपनी आणि सरकार त्यांना देत नाही. लोकही मागणी करत नाही. सगळ्यात वाईट गोष्ट आहे, कुठलाही मोर्चा निघत नाही. व्यसनाधीन जाऊन काही लोक बावळट होत आहेत. होतात ना. हो. या व्यसनाच्या परिणामामुळे लोकांना म्हणजे नीट विचार करता येत नाही. मी तुम्हाला वेगळे आर्टिकल याविषयी देऊ शकतो, तुम्ही ते हवे असतं ते छापू शकता. आणि माझी मागणी आहे की या कंपन्यांकडनं पैसे वसूल केले पाहिजे आणि या लोकांना दिले पाहिजे यांच्या उपचारासाठी. मध्यंतरी असं निघालं होतं, सिगारेट सोडण्यासाठी सिगारेटचं असं व्यसन सोडण्याचे एक अशा सिगारेट आल्या होत्या बाजारामध्ये, तर त्याच्याकडून काही उपयोग झालेले नाही आतापर्यंत. का नाही होत तो? त्याचं कारण असं आहे, का काढलं जात आहे हर्बलच्या? तुम्ही त्याला विरोध करू शकता ना. मी त्याला विरोध मी सांगितलं होतं मगाशी, असे बरेच प्रॉडक्ट आहे जे चिटिंग चाललंय, सगळं फसवणूक चालली लोकांची. फसवणूक हा मुख्यतः आजार जो हा मानसिक आजार आहे. याची शास्त्रीय कारण सरकारने आपलं मन असं बनवलेलं आहे की जे अंमली द्रव्यांना बळी पडतं, एकदा का अंमली द्रव्य आणि माणसाचं मन एकत्र आलं की तो मनुष्य व्यसनी बनतो. त्याच्या हातात राहत नाही. कोणी सिगरेट काही पहिली ओढतो ती काही आयुष्यभर सिगरेट ओढण्यासाठी ओढत नाही. तर आता आपण सोडू काहीतरी. जेव्हा सोडण्याची वेळ तेव्हा तो सोडूच शकत नाही. इट इज अ फॅक्ट. म्हणून तो त्याला दोषी नाही. दोषी कोण आहे की ड्रग असून ते ओपनली विकतो आपण. निकोटीन इज अ ड्रग. इट इज ओपनली अवेलेबल इन द मार्केट बिकॉज ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, बिकॉज ऑल दिस पॉलिटिकल पार्टीज इंक्लूडिंग कांग्रेस टू ऑल दिस शिवसेना, मनसे, जितने भी पॉलिटिकल पार्टीज है, जितने भी पॉलिटिकल ये तुम्हारे संस्था है, इनका इस पे कोई भी उनको सेंसेशन ही नहीं है इस इशू का. They are all responsible for all this. But sir, government is getting crores of rupees profit in this. That is where they cannot ban. Government has to work for the people, not for making profit. That's what I'm saying. Government का meaning क्या है कि government has to serve the common people. But it is not taking any initiative. No action is taken against it. If we will arrive, हम अगर खड़े हो जाएंगे, हमारे ये मूवमेंट बढ़ेगा, तो government has to do these things. When government can ban the गुटखा, why can't they ban this thing also? गवर्नमेंट ने पूरा बैन करना चाहिए, मगर गवर्नमेंट नहीं कर सकती है. इसका कारण ये है कि उनके पास कोई सोल्यूशन नहीं है लोगों को डी-एडिक्ट करने का. एंड आई एम टॉकिंग अबाउट द सोल्यूशन. आपको एडिक्ट आदमी को ऐसे तुम बैन करके उसको पागल नहीं बना सकते. समझो मैं स्मोकर हूँ तो यू कांट स्टॉप माय स्मोकिंग दादागिरी से. यू हैव टू हेल्प मी. मेरे को डी-एडिक्ट करना चाहिए. और साथ में ये सब टोबैको का जितना भी प्रोडक्शन है, मैन्युफैक्चरिंग, then you have to stop. उसमें तो बहुत इंटरनेशनल ट्रेड वगैरह होता है, इतना आसान. उसके लिए लोगों में जागृति होना ये बहुत जरूरी है. इसलिए प्रेस का जो रोल है, आप लोगों का रोल इसमें बहुत बड़ा रोल है. और आपकी भागीदारी जब तक इसमें होती नहीं है, सही भागीदारी, तब तक ये आगे नहीं जाए. अकेला निरंतर चित्ते और कुछ क्या करने वाला है? कुछ नहीं कर सकता, उनका कुछ बिगाड़ नहीं सकता. आम्ही सिगारेट ओढतो, तर आम्ही सोडण्यासाठी काय केलं, ते हर्बल वाल्यांनी आले होते. ते म्हटले की तुम्ही जोडा. मी 2 पाकिट त्याच्यामध्ये टाकून दिली घेऊन, पण ती उडली. ते म्हणाले तुम्हाला एका दिवसात तुमची सिगारेट सुटते. कसली सिगारेट सुटते? नाही सुटत. तर तेच तुम्ही सांगितलं सुटत. एक दिवसाचा कार्यक्रम तो कार्यक्रम राबवा तुम्ही तिथे. आणि मी तुम्हाला सांगतो कंपनी कशा उल्लू बनवताय ते त्यांनी सांगितलं. ते बरोबर. तुम्ही वाटत संजय जाधव म्हणून त्या रिक्षा चालकांचा कार्यक्रम त्यांनी ऑर्गनाईज केला होता. रिक्षा चालकच जास्त सिगरेट त्यांना ते कसे व्यसनमुक्त झाले, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सांगतील आणि तुम्ही ऑर्गनाईज करता कार्यक्रम. तंबाखू जास्त ओरडतात. तुम्ही पण पुढाकार घ्या, आपण करूया कार्यक्रम, नाही का? एकीकडे सरकार काय करते, जसं तुम्ही आपण कार्यक्रम राबवायचो, सरकार सुद्धा ह्याच्यावर खर्च करतो. व्यसनमुक्त, त्याच्यावर काही दारूबंदी, व्यसनमुक्त असं काही असं त्याच्यावर करोडो रुपये खर्च करतो. असं नाही की नाही करत. पण एकीकडे चालू करायचं, दुसरीकडे असं बंद करायचं, काय फरक का त्यामध्ये काय आहे की सरकारमध्ये जे बसलेले लोक आहेत ना, त्यांच्याकडे सुद्धा योग्य सोल्युशन काय आहे हे जर पण सरकारच्या लोकांपर्यंत जात नाही, जोपर्यंत ते जो फंड्स खर्च करताय त्याचा उपयोग होतो तुम्ही म्हणता त्याप्रमाणे. बरोबर आहे. दुसरं, आता जोपर्यंत लोकांपर्यंत ही मागणी येत नाही, चळवळ होईल. आता जर बहुसंख्य लोक तंबाखू खाणारे, सिगरेट होणारे, ते चळवळ उभी करतील का?
की चलो टोबॅको बॅन करू, इम्पॉसिबल आहे. त्यांचं त्याच्यावर मांडलेलंच आहे. कारण जेव्हा ही चळवळ वाढेल सरकार त्याचा विचार करणार, सरकारला काय ते बंद करत तंबाखू. चळवळ नाही तर सरकार काहीच करणार नाही. सरकार स्वतःहून काही करत नाही, लोकांना मागणी करावी लागते, लोकांना लढावं लागतं. लोक उपोषणावर तुम्ही ऐकलं की 56 दिवस झाले तरी फक्त उलटी करणार, पाणी सोडावं. Sir, more than 50% people knows that tobacco is injurious to health, but still they are having this tobacco, cigarette, whatever, because of tension. Because to reduce the tension, people they say this. That is, they say the reason. There is, on the contrary, I will say because of tobacco and cigarette, tension increases. It won't decrease. Suppose I am a smoker. चला मला काही टेंशन आलं, मी सिगरेट ओढली, तो क्या होता है, उस टाइम थोड़ा सा ठीक लगता है. Moment I finish the cigarette, immediately my tension increases. Temporary relief you get. वो भी छोटा सा रहता है, माइनर एकदम, और मगर ज्यादा टेंशन बढ़ जाता है, then again I start. Like that, then person becomes chain smoker. That is not a real solution. टेंशन के लिए मैं तुमको सिखा सकता है, बहुत आसान बात है. और वो अगर आप सीख लोगे तो फिर यू कैन मैनेज टेंशन. टेंशन मैनेज करने की दो बातें होती है कि टेंशन आता क्यों है, हाउ टू फेस इट. तो अगर आप सीख ले तो कोई असं काही नाही की काही पत्रकार घेत असते आणि सगळ्यात इकडे समजा काही व्यसनाला टेन्शन येईल असं काही नाही. दुसरे प्रकार पण असतात. जसं तुम्ही आता बोलला की टेन्शनमध्ये काही व्यसन घेतलं टेन्शन जाते असं काही. व्यसन नसलं तरी लोकांना टेन्शन असतं ना. त्याच्यावर ते तुमच्याकडे आहे. ते सांगितलं तुम्हाला मी, व्यसन नसताना टेन्शन तर राहणार ना आपल्याला. त्याच्यावर काय ना टेन्शन काय टेन्शन जी भाग आहे ना, ही मनाची जी आपली चौकट असते ना, मनाची चौकट जी आहे किंवा मन जे आहे ते मन जर तुम्ही वापरायला शिकला आणि मनाच्या चौकटी बदलायला जर तुम्ही शिकला तुम्हाला हव्या तशा, तर मग तुम्ही तणावापासून पूर्ण मुक्तावर होत नाही, पण यू कॅन मॅनेज. जसं आपण घर मॅनेज करतो बाकीच्या गोष्टी, तसं तुम्हाला आपलं ताणतणावांना मॅनेज करायचं असतं. ताणतणावात राहणार नाही असं ते होईल का, ते शक्य नाही. प्रॅक्टिकल ताणतणावात गेला समजा काहीतरी तुमचे संपादक म्हटले की हे बरोबर नाही, त्यांना तुम्हाला थोडा राग येऊ शकतो, त्यांना काय झालं, ते आपण हाऊ टू मॅनेज राग हा भाग आहे ना. काय नको सिगरेट होता लगेच राग आला की ते निमित्ताने, राग नसताना तो ओढतच असतो, त्याचा रायडिंग करतो नाही. तर दारू पिण्याचं काही कारण लागत नाही. तो म्हणतो ना बाकी साडी धरून नाही, बायको ती असते साडी पण ती घालते, कारण पाहिजे असते ना. तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे, त्यासाठी पण आपण टेक्निक त्याचा उपयोग आहे. तुम्ही माझ्या कार्यक्रमात जरूर या. इट इज व्हेरी सिम्पल. मी हा कार्यक्रम जास्त सोपा करायला प्रयत्न केला, अगदी सोपा. त्याचा उपयोग होतो. फक्त त्याचं ते कळलं पाहिजे काय त्याच्यावरची थिअरी वगैरे आहे, थोडं प्रॅक्टिस करा. रेग्युलर प्रॅक्टिस प्रॅक्टिस करा. असं तर काय तुम्हाला any more question? पत्रकारांसाठी कार्यक्रम घ्याल का तुम्हाला? खरं सांगतो तुम्हाला आवाज घ्या कार्यक्रम. तुम्हाला हे तर कळेल की नरेंद्र चित्ते जे सांगताय तो दावा करताय कितपत काय आहे, बरोबर आहे, खरा आहे, खोटा आहे. आणि खरा आहे तर जास्त लोकांपर्यंत जाईल ना. तुम्ही जास्त ऍक्च्युली मला जी पत्रकारांची मदत झाली मला एक मोठ्या वर्तमानपत्राचे जे संपादक ते सुद्धा माझ्या मते व्यसन झाले, त्यांना दारूचं व्यसन होतं. तेव्हा माझ्या पुस्तकाचं पहिलं परीक्षण त्या माणसाने छापणार. कारण शेवटी अनुभवात गेल्यानंतर लोक मदत करतात ना, असं कोण नाही मदत करणार आहे. पीपल डोंट बिलीव्ह ठीक आहे होऊ शकतं वगैरे असं लोकांना खरं वाटत नाही. ओके धन्यवाद.